सिया गोयल हिला रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी. ज्या पद्धतीने निरागस केतन अगरवाल या अशा व्यक्तीला या पोरीनं मारलेलं आहे, ज्या पोराची काहीही चुकी नव्हती. इमानदारीनं प्रेम केलं त्या पोरीवरती आणि त्या पोरीनं त्या पोराचाच काटा काढला. विचार करा मित्रांनो, कुठल्या शतकात जगतोय आपण? काय चाललंय आपल्या समाजामध्ये, की 20 वर्षाच्या पोरीची वृत्ती एवढी खालवलेली आहे, की समोरच्या व्यक्तीला मारायचा प्लॅन ती व्यक्ती करत आहे. जानेवारीमध्ये लग्न ठरलं, जूनमध्ये आता लग्न होणार होतं, 18 तारखेला लग्न होतं. खाता काढायचा होता केतनचा. काय प्लॅन तर समजतच नव्हता. कित्येक वेळा त्या लोहगडावरती घेऊन आली. त्या लोहगडावरती अक्षरशः प्रत्येक वेळेस तिला मारायचा प्रयत्न करत होती. तो विचार करा मित्रांनो, त्या कडेला नेऊन पहिल्यांदा पण तिने हा प्लॅन एक्झिक्यूट केला होता. तिथं साप आल्याचं नाटक करून मित्रांनो त्याचा तोल गेलाच होता तिथं. परंतु त्या दिवशी तो वाचला. परत एकदा मित्रांनो दुसऱ्यांदा तो प्लॅन एक्झिक्यूट केला आणि यामध्ये केतन हा मेला. केतनला मारलं. ज्या पद्धतीने त्याची अवस्था झाली आहे मित्रांनो, आपण पाहू पण शकत नाही. एवढी दयनीय अवस्था त्या लोहगडाच्या कडेवरनं खाली पडून त्या दरीमध्ये पडून त्याची अवस्था झालेली आहे. त्या दरीत पडल्यावरती काय अवस्था होईल या सांगायची गोष्टी गरज नाहीये. कित्येक फूट खोल ती दरी आहे लोहगडाची. त्या लोहगडाच्या कडेवरनं पडून त्या पायथ्याशी मृत्यू होणं, कित्येक जखमा त्याच्या शरीरावरती झाल्या. ती तडपून तो मेला असेल. म्हणूनच मित्रांनो, ह्या सिया अगरवाल आणि त्याच्या बॉयफ्रेंडला कंपल्सरी मित्रांनो त्या पोरीला रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये फाशीची शिक्षा व्हायला हवी. कित्येक विचार करा मित्रांनो, कित्येक जखमा त्या पोराच्या शरीरावरती असतील. या जखमेसाठी त्या पोराला कुठेतरी न्याय व्हावं, या न्यायासाठी या पोरीला फाशीची शिक्षा व्हायला हवी. कुठली पोरगी पुढे जाऊन तोंड काढणार नाही अशा गोष्टी करायला. जर हिंमत नसेल, तर गपचूप स्वतःची घालेल. नाहीतर मित्रांनो, एक लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस अशाच केसेस होत राहणार. कित्येक पोरं मरत राहणार. त्यावेळेस त्या पोरांना वाचवायला कोण येणारच नाही. तुमचे आमचे सगळ्यांचे पोरं असतील, भाऊ असतील, बंधू असतील. तुम्ही काय करणार जर तुमच्यासोबत अशा गोष्टी व्हायला लागल्या? आज त्या आई-वडिलांवरती काय परिस्थिती असेल, काय अवस्था असेल त्यांची आपण इमॅजिन पण करू शकत नाही. कित्येक दुःखात ते आई-वडील असतील, की त्यांचं एक असं छत्रछाया हरवलं, त्यांचा आधार हरवला कुठं जाणारा. त्या पोराच्या खांद्यावरती त्या आई-वडिलांचा हात होणार होता. त्या आई-वडिलांना सांभाळणार होतं ते पोरगं आणि त्या पोराला या हरामखोरीनं मारून टाकलं. ज्या पोरीला लक्ष्मी म्हणून हे घरी घेऊन येत होते, त्या पोरीनं त्या पोराचा काटा काढावा. काय चाललंय आपल्या समाजामध्ये? तुम्हाला जर त्या पोराशी लग्न करायचं नाहीये, तर तुम्ही थेट सांगा. परंतु त्या पोरालाच मारून टाकणं, हे कुठला न्याय आहे आणि हे काय आहे? हे कुठलं प्लॅनिंग चाललंय आजकाल? किती वृत्ती खालवलेली आहे आणि एका 20 वर्षाच्या पोरीची अशी वृत्ती असू शकते. तर विचार करा मित्रांनो, काय आहे आपल्या समाजामध्ये हे किती घातक आहे. अशा जर गोष्टी व्हायला लागल्या, तर या गोष्टी बघून कोण ना कोण पाऊल उचलायचा प्रयत्न करेल. परंतु त्यांना ह्याचा शेवट माहिती नाहीये. जर सापडलं तर काय होणार? आता मित्रांनो, एकतर या पोरीला जन्मठेप तर होणारच, नाही तर रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये हिला फाशी तर देण्यात यावी, ही अशी मागणी समाजामध्ये होतीये. अशा पोरींना जर फाशीवरती चढवलं, तरच जाऊन कुठं त्या समाजाला न्याय भेटेल आणि या समाजातल्या लोकांना भीती मनामध्ये राहील, की अशा गोष्टी करते. एखादी पोरगी जर पुढे जाऊन असंच कुठल्या गोष्टी करायला गेलीत, तर विचार करा मित्रांनो, कित्येक पोरांचा बळी जाईल ह्याच्यामध्ये. कित्येक पोरं मरतील. 2 केसेस तर आपल्या समोर झालेल्या आहेत. आधीची पण एक केस मित्रांनो मध्य प्रदेशची, तिथं पण पार दुसऱ्या स्टेटमध्ये नेऊन त्या पोरीनं मारलं. इथं तर लोहगडावरती नेऊन मारलं आणि मारायचं का? तुम्हाला डायरेक्टली सांगू शकत नाही का तुम्ही, की मी याच्यासोबत लग्न करू शकत नाही. एवढा कुठला तुमच्यावरती प्रेशर आहे? पळून जावा, दुसऱ्यासोबत जावा. तुम्हाला जे करायचं ते करा, घाला तुमची. परंतु त्या पोराला मारू नका. त्या पोराला त्याच्या आई-वडिलांना लय कष्टाने सांभाळलेलं असतं. स्वप्न असतात त्या आई इथं एवढं श्रीमंत कुटुंब आहे. त्यांचे स्वप्न त्या विवाह सोहळ्यात दिसत होते. 18 कोटी रुपये जर पॅलेसवरती खर्च करतात ते, विमानं बुक करतात ते पाहुण्यांसाठी. तर काय स्वप्न त्याच्या आई रचवले होते त्या पोरासाठी आणि तुमच्यासारखी घाणेरडी औलाद येते आणि त्या पोराच्या आयुष्याची वाट लावून टाकते. काय झालं असेल त्या पोरासोबत? नक्कीच हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्या पोरांसाठी कोणीतरी बोललं पाहिजे. मित्रांनो विचार करा, ही अवस्था आपल्यासोबत होऊ शकते, तुमच्या आमच्या सगळ्या पोरांसोबत होऊ शकते. म्हणूनच एक लक्षात ठेवा, या केसला आपण सपोर्ट करणार आहोत. आपण प्रेशर टाकूयात सोशल मीडियाच्या माध्यमातनं, आपण YouTubeच्या माध्यमातनं,
की या केसमध्ये त्या पोरीला फाशी झाली पाहिजे, नाहीतर जन्मठेप झाली पाहिजे. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर वाटतंय की त्या पोरीला फाशी व्हायला पाहिजे, तर कमेंट करून सांगा. भेटूया एक पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.